इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला गेलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केलाय। इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केलेला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना फोन केलाय। इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना फोन केलाय आणि धमकी फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित तेजल, ज्या प्रकारची माहिती समोर आली होती, इंद्रजित सावंत यांनी आरोप केलेला होता की काल मध्यरात्री आपल्याला धमकीचा फोन आला होता आणि या धमकीच्या बातम्या सर्व चॅनलवरती प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धमकीची दखल घेतलेली आहे आणि आत्ताच अवघ्या काही मिनिटांपूर्वी त्यांनी थेट कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांना या धमकी प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे। इतकंच नाही तर त्यांच्या संदर्भात जे आलेले फोन्स होते ते फोन नेमके कुठून आलेले होते, कुणी केलेले होते, या संदर्भातही अधिक माहिती घेण्याचे आदेश दिलेले आहेत। आत्ताच अवघ्या काही मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झालेले आहेत आणि मंत्रालयात दाखल होण्यापूर्वी पोलीस अधीक्षकांसोबत हा संवाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तेजल, धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।